ऑफिसमध्ये एक भयंकर मोठी चूक झालीये. वातावरण एकदम तापलंय. कोणाची तरी नोकरी नक्की जाणार हे आता ठरलेलं आहे. पण साहेब मात्र एकदम रिलॅक्स आहेत, पूर्ण सुरक्षित. असं का? कारण त्यांना एक असा काळा, क्रूर नियम माहितीये जो बाकीच्यांना संपवतो पण त्यांना वाचवतो. साहेब स्वतः ती मोठी चूक करतात, पण कामावरून कुणा दुसऱ्यालाच काढलं जातं. हे कसं शक्य आहे? कारण वरच्या पातळीवर बसलेले लोक सुरक्षित राहण्यासाठी एक खतरनाक रहस्य वापरतात. ते दुसऱ्यांना नष्ट करतात आणि स्वतःला एकदम सेफ ठेवतात. हे रहस्य नेमकं काय आहे तेच आता बघायचंय. हा आहे सत्तेचा सर्वात गुप्त नियम. नियम 26. आपले हात नेहमी स्वच्छ ठेवा. जे लोक खरोखर पॉवरफुल आहेत ना, ते स्वतःच्या हाताने कधीच कोणतंही घाणेरडं काम करत नाहीत. ते सगळ्यांसमोर अगदी निष्पाप, एकदम स्वच्छ इमेज घेऊन फिरतात. इथूनच पहिली क्रूर खेळी सुरू होते, ती म्हणजे बळीचा बकरा शोधणं. जेव्हा एखादा बॉस जीवघेणी चूक करतो तेव्हा तो स्वतःवर दोष कधीच घेत नाही. तो ऑफिसमधल्या एखाद्या अत्यंत शांत, कमकुवत माणसाला शोधतो आणि त्याला थेट बळीचा बकरा बनवतो. हे समजून घ्यायचं असेल तर चीनच्या इतिहासातील ही घटना बघा. हा महान सेनापती चाओ चाओ युद्धाच्या ऐन मध्यभागी सैन्याचा अन्न संपलं. चूक पूर्णपणे या सेनापतीचीच होती, पण आता सैनिक बंड करतील ह्या भीतीने त्याने काय केलं, त्याने एकदम शांतपणे एका निष्पाप अन्न पुरवठा अधिकाऱ्याला बोलावून घेतलं. हा साहेबांचा सापळा कसा काम करतो ते नीट समजून घ्या. ही 3 सोप्या पायऱ्यांची भयंकर प्रोसेस आहे. पहिली पायरी, स्वतः मोठी चूक करायची. दुसरी पायरी, एखादा असा कमकुवत कर्मचारी शोधायचा जो काहीच बोलू शकणार नाही. आणि तिसरी पायरी, सगळा दोष त्याच्यावर ढकलून मोकळा व्हायचं. बॉस एकदम सेफ. त्या सेनापती चावचावने त्या निष्पाप अधिकाऱ्याला अत्यंत थंडपणे काय सांगितलं माहितीये? तो म्हणाला, मला सैन्याला दाखवण्यासाठी फक्त तुझ्या डोक्याची गरज आहे. विचार करा, हे किती भयानक आहे. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी हे लोक एखाद्याचा बळी द्यायला एका सेकंदाचाही विचार करत नाहीत. आता हा अचूक सापळा बघा. सिझेर बोर्जिया नावाचा एक अत्यंत शक्तिशाली नेता होता. त्याने एका शहराला अद्दल घडवण्यासाठी एका अतिशय क्रूर माणसाला कामावर ठेवला. आणि जेव्हा लोकांचा संताप खूप वाढला तेव्हा सिझेरने स्वतः सगळ्यांसमोर त्या क्रूर माणसालाच ठार मारलं. कामही फत्ते झालं आणि सिझेर लोकांचा हिरोही बनला. इथूनच दुसरी अत्यंत डेंजरस रणनीती समोर येते, ती म्हणजे कॅट्स पॉ. सोप्या भाषेत सांगायचं तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणं. शक्तिशाली लोक नेहमी इतरांचा हत्यारासारखा वापर करतात. सगळी वाईट कामं ते दुसऱ्यांकडून करून घेतात, जेणेकरून त्यांच्यावर कोणताही डाग लागणार नाही. इजिप्तची राणी क्लिओपॅत्रा, हिला तिच्याच भावंडांपासून सत्तेचा खूप मोठा धोका होता, पण तिने स्वतः कधीच तलवार हातात घेतली नाही. तिने 2 शक्तिशाली रोमन योद्ध्यांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांच्याकडून स्वतःच्या भावंडांना मारून घेतलं. तिने फक्त त्यांचा हत्यारासारखा वापर केला, खून नाही. शक्तिशाली लोक ऑफिसमध्ये कसे टिकून राहतात ते बघा. ते कधीच घाणेरडं काम स्वतः करत नाहीत. सगळी धोकादायक कामं आजूबाजूच्या निष्पाप लोकांवर ढकलली जातात. हे लोक सर्वांसमोर गोड हसतात आणि स्वतःचं नाव नेहमी एकदम स्वच्छ ठेवतात. हा दुहेरी सापळा तर खरोखरच चक्रावून टाकणारा आहे. चीनचा नेता माओ त्से-तुंग याने बाहेरून आलेल्या शत्रुसैन्याला आपल्याच देशातल्या राजकीय विरोधकांशी लढायला लावलं. त्याने शत्रूंना एकमेकांसोबत लढवून नष्ट होऊ दिलं. स्वतःच्या हाताला जराही माती न लावता त्याने सर्वात मोठा विजय मिळवला. आता या 2 परिस्थिती बघा. एक सामान्य कर्मचारी रात्रंदिवस राबतो, न केलेल्या चुकीचा दोष घेतो आणि नोकरी गमावतो. याउलट शक्तिशाली बॉस इतरांचा वापर करतो आणि सुरक्षित राहतो. या क्रूर ऑफिस राजकारणात जर टिकून राहायचं असेल तर 1% बुक क्लबची ती गुप्त आणि अत्यंत वरच्या दर्जाची विचारसरणी अंगीकारणे हाच एकमेव मार्ग उरतो. शेवटी हेच एक भयंकर सत्य आहे. जगाला फक्त तुमचा मुखवटा दिसतो. समाज नेहमी एका स्वच्छ आणि निष्पाप प्रतिमेलाच मान देतो. या सत्तेच्या क्रूर खेळात जो माणूस कमकुवत असतो तो या लोकांसाठी फक्त एक वापरा आणि फेकून द्या असा हत्यार असतो. आता स्वतःच्या करिअरकडे पाहून एका प्रश्नाचं उत्तर शोधण्याची वेळ आलीय. ऑफिसच्या या भयंकर सत्तेच्या खेळात आपण खरोखरच सोंगट्या हलवणारे खेळाडू आहोत की फक्त कधीही बळी जाण्याची वाट पाहत असलेलं एक साधं प्यादं